शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी या ठिकाणी आंदोलन केल्या चाललंय। आमरण उपोषण सुरू आहे। हे आमरण उपोषण किसन चव्हाण यांच्या माध्यमातून इतर शेतकरीही त्यांच्या सोबत बसलेले आहेत। त्यांच्या काय प्रमुख मागण्या आहेत आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात। काय सांगणार तुम्ही, तुमच्या काय मागण्या आहेत? तुम्ही शासनाकडे प्रशासनाकडे काय मागण्या लावून धरलेल्या आहेत तुम्ही या उपोषणाच्या माध्यमातून? आपण पाहू शकता की गेल्या वर्षी सुरुवातीच्या काळामध्ये पावसाला एवढा विलंब झाला, त्यामुळे बीड जिल्ह्यातील काही तालुक्यामध्ये दुबार पेरणी करावी लागली आणि नंतर परतीचा पाऊस एवढा झाला की परतीच्या पावसामुळे शेतकरी हातात काहीच लागलं नाही। अक्षरशः तोंडातला घास या परतीच्या पावसानं काढून घेतला। त्याच वेळेस मुख्यमंत्री साहेबांना सर्व शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं की आम्ही सरसकट शेतकऱ्यांना हेक्टरी 17,500 रुपये देऊ, पण ते 17,500 रुपये देऊ म्हणले, पण अद्याप बीड जिल्ह्यातील शेतकऱ्याच्या खात्यावर 1 रुपया अजून पडलेला नाहीये। त्याच्यामुळं आम्ही जागर प्रतिष्ठानच्या माध्यमातून विशाल जाधव सरसकट बीड जिल्ह्यातील शेतकऱ्याच्या खात्यात 17,500 देण्यात यावे याकरिता आमरण उपोषण बसलो आहे। तुमच्या मागण्या ज्या आहेत शेतकऱ्यांच्या पीक विम्याच्या, ते पीक विमा अद्यापही काही शेतकऱ्यांना मिळालेला नाही असं तुम्ही मानतायत। तुमचा पुढील पाऊल काय असणार आहे? आज आम्ही म्हणजे जवळजवळ 50-60 गावात फिरलो, सगळ्या शेतकऱ्यांशी जनसंवाद केला आणि सर्वांशी चर्चा करून आम्ही आज आमरण उपोषणाचा निर्णय घेतला। ठीक आहे, जोपर्यंत सरकार शेतकऱ्याच्या खात्यात पैसे टाकत नाही तोपर्यंत आम्ही इथून 1 इंचही हलणार नाही। खरोखरच या ठिकाणी पाहायला गेलं तर किंवा शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये यासाठी माजलगावच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आमरण उपोषण केल्या जात आहे। शेतकऱ्यांची जी प्रशासनानं कडून जे गळचेपी होते किंवा विमा कंपन्यांकडून जी गळचेपी होते ही कुठेतरी थांबली पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये शासनानं जी रक्कम जाहीर केली ती रक्कम जमा व्हावी यासाठी माजलगावच्या शिवाजी महाराज चौकामध्ये हे उपोषण चालू आहे। लोकप्रकाश मराठीसाठी कॅमेरामन अमर साळवेसह राजरतन डोंगरे, बीड, माजलगाव।